पेठ तालुक्यातील नगरसेवक यांचे पती तसेच पतीच्या नातेवाईकांनी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत केलेल्या भ्रष्टाचाराची कारवाई व्हावी, तसेच गरजू लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा तत्काळ लाभ मिळवून देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय यांच्याकडे करण्यात आली। याबाबत अधिक माहिती अशी की प्रभाग क्रमांक 16 पिंपळाची आळी ग्रामीण रुग्णालय परिसरातील नगरसेविका अलका रवींद्र कस्तुरे यांचे पती रवींद्र निवृत्ती कस्तुरे यांनी गिरधर निवृत्ती कस्तुरे तसेच संतोष निवृत्ती कस्तुरे यांना 2 मजली पक्के घर असताना देखील त्यांना घरकुल देण्यात आलं असल्याचं निवेदनात म्हटलं आहे। नगरसेवक पदाचा गैरवापर करत प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करून स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना लाभ घेऊन दिल्याची तक्रार या निवेदनात करण्यात आली असून नगरसेवक यांनी घेतलेल्या घरकुलाची चौकशी करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तसेच अभियंता संबंधित नगराध्यक्ष तसेच सन्माननीय नगरसेवक सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांना मी विचारणा केली असता ह्या प्रकरणामध्ये काय छडा लागतोय, परंतु कोणीही मीडियासमोर बोलायला तयार नाही। यात असं निदर्शनास येतं की संपूर्ण नगरपंचायत प्रशासन, सत्ताधारी बॉडी, सर्व नगरसेवक ह्या नगरसेवकाला पाठीशी घालतायत। तरी आम्हा गावकऱ्यांची एक विनंती असेल संपूर्ण गाव मिळून की हे जे काही प्रकरण घडतं आहे हे असं प्रकरण घडू नये, कारण की सर्वसामान्य गरजूंना लाभ मिळत नाही। अनाथ लोक आहेत, तिथं विधवा आहेत, अशी परिस्थिती पूर्णपणे आदिवासी विभाग आहे। पूर्ण आदिवासी लोकसंख्या असून तरीही आदिवासी लोकांना कुठे न्याय मिळत नाही। मी ज्या ठिकाणी राहतो तो पूर्णपणे परिसर हा आदिवासी बहुल भागाचा आहे आणि त्या विभागामध्ये बरेचसे कुटुंब हे हलाखीची परिस्थिती आहे। त्या लोकांकडे हातावर काम करून आणि आपलं पोट भागवत आहेत। तरी आपणाला विनंती असेल की संबंधित लाभार्थ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी व जे खरोखर गरजू आहेत, जे खरोखर अपंग आहेत, विधवा आहेत, ज्यांची परिस्थिती कमकुवत आहे, त्यांना प्रत्येकाला घर मिळावे ही आम्हा सर्वांची गावकऱ्यांची विनंती राहील। आणि हा शासन दरबारी आम्ही तुमच्यापर्यंत तक्रार आज नाही आम्हाला न्याय मिळत, त्यामुळे आम्ही हा मीडियामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे। तरी आम्हाला न्याय मिळेल अशा आम्ही अपेक्षा बाळगतोय। धन्यवाद। 2024ला आवक जावक नगरपंचायत पेठ, परंतु मी विचारणा केली असता मला कोणत्याही प्रकारचं स्मरणपत्र आजपर्यंत मिळालं नाही असं मुख्याधिकारी यांनी नमूद केलं। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मी कुमार सुरेश मोंडे, जे नगरपंचायतने घरकुल मंजूर केलेत त्या घरकुलामध्ये सर्वसामान्यांना लाभ मिळावा व ज्या घरकुलासाठी ज्यांनी काय केलं आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी। मी त्र्यंबक भाऊराव कांबळे, राहणार पेठ। जे आता प्रकरण चालू आहे, जे नगरसेविकाचा जो घोटाळा आहे, लाभार्थी जे वंचित लाभार्थी आहे, अपंग, विधवा, त्यांना लाभ मिळावा आणि हे जे बोगस घरकुलं दिले त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी हीच विनंती। नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव घोलप, नाशिक।